मंगळवेढ्याची मंगळवेढा नगर परिषदांसह नगराध्यक्षपदासह 20 नगरसेवकांकरता मतदान होत आहे। तब्बल 31 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। मंगळवेढा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। 20 जागा या नगरसेवक पदासाठी, तर एक जनतेतून नगराध्यक्ष आज निवडला जाणार आहे। यासाठी मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। मात्र कडाक्याच्या थंडीमुळे आपण या ठिकाणी बघू शकताय मतदान केंद्र ओस पडलेली आहेत। मतदार आणखीन मतदान केंद्राकडे येताना दिसत नाही। जवळपास आता 1 तास उलटून गेलेला आहे, पण म्हणावा तितका प्रतिसाद या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये मतदानाला मिळताना दिसत नाहीये। एकंदरीतच मंगळवेढा नगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुप्रिया जगताप, तर स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने सुनंदा आवताडे यांच्यामध्ये ही प्रमुख लढत असणार आहे। 20 जागांसाठी नगरसेवक या ठिकाणी मैदानात आहेत। तर या 2 महिला ज्या आहेत भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदासाठी असणार आहेत आणि जवळपास 28,608 मतदार आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत आणि या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। उद्या म्हणजेच 21 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, मंगळवेढा। मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीकरता आज मतदान आहे। भाजप आणि स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात लढत होतीये। विजय आमचाच होणार, दोन्ही उमेदवारांकडून विश्वास व्यक्त आहे। अतिशय सुंदर असा माहोल या ठिकाणी झालेला आहे। मतदारसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानासाठी येत आहेत। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय असणार आहे आणि उद्याचा गुलालसुद्धा आमचाच असणार आहे। आम्ही तुमचं प्रत्येक काम केल्यानंतरच आम्हाला मत द्या, नाहीतर पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला पण देऊ नका आणि विरोधी पार्टी तुमचं मत वाया घालवा म्हटलं। पण तुमची कामं ज्यावेळेस व्यवस्थित होतील तुमचा आमचा विश्वास ठेवा। आम्ही विश्वासाला आम्ही बळी जाणार नाही आणि तुम्ही जे सांगाल ते आम्ही काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।